हाजरा फॉल एखादी जागाच अशी असते की जिथे बसून अख्खं आयुष्य गेलं तरीही मनात सल राहत नाही। तसाच हा हाजरा फॉल सरकारच्या नजरेआड असणारा हा धबधबा गावकऱ्यांच्या 2 वर्षांच्या श्रमदानामुळे नजरेसमोर आलाय। सर्वप्रथम आम्ही जेव्हा इथे आलो त्यावेळेस जे तुम्ही म्हणताय निगेटिव्हिटीची भावना ती लोकांमध्ये होतीच, परंतु आम्ही त्यांना असं सांगण्याचा प्रयत्न केला की आपल्याकडे जो अनडिस्टर्ब्ड एरिया आहे, एकदम प्रिस्टीन नॅचरल ब्युटी आहे, चांगले फॉरेस्ट आहे, बायोडायव्हर्सिटी आहे, तर ती तुमची स्ट्रेंथ आहे आणि त्याला जर आपण योग्य रीतीने वापर केला तर ते एक गावाकरिता उत्पन्नाचे साधन म्हणून पण भविष्यामध्ये काम करू शकतं। पैशांची गरज असली की माणूस वेगवेगळे मार्ग शोधायला सुरुवात करतो। तसंच इथल्या गावकऱ्यांनी निसर्गाची किमया ओळखली, रोजगाराच्या संधी शोधल्या आणि या स्थळाला नवं रूप दिलं। लोकांना आम्ही अशा पद्धतीने प्रवृत्त केलं की जोपर्यंत तुम्ही स्वतःहून कॉन्फिडन्स तुमचा बिल्ड होणार नाही आणि स्वतःहून तुम्ही इन्स्पायर होणार नाही हे कन्झर्व करण्यासाठी, आणि हे कन्झर्व करत असताना आपण टुरिझमची प्लेस डेव्हलप करून त्याला एक गावाच्या उत्पन्नाचे सोर्स म्हणून डेव्हलप करण्यासाठी, तोपर्यंत शासन तुम्हाला काही करू शकत नाही। ना रस्ता होता ना सोयी, सोबत कचऱ्याचा ढीग आणि दुर्गंधीही होतीच। जो जितने बंदे लोग अभी काम कर रहे हैं उनसे भी बैठ कर चर्चा की है कि ऐसी ऐसी बात है, अपन पहले तो वहां जाने लायक रोड बनाएंगे तभी लोग वहां तक पहुंचेंगे। फिर श्रमदान से 3 महीने सर रेगुलर पूरा यहाँ का पूरा कचरा गाड़ी सब गोटे पत्थर सब फेंक के मुरुम डलवाए सर। मुरुम को पैसे भी अपन जेब से दिए सर, यानी ट्रैक्टर से। फिर आने जाने लायक किए रोड में फिर सफेद पत्थर पूरा चुन्ना उन्ना मार के थोड़ा सा चकाचक किए सर। वर्गणी गोळा झाली, एंट्री पॉइंट्सवर बॅरिकेड्स बसले, कच्च्या रस्त्याची दुरुस्ती झाली, मग सरकारनेही मदतीचा हात दिला। त्यामुळे आता छत्तीसगड, मध्य प्रदेश मधूनही पर्यटक येऊ लागलेत। मागच्या 2 वर्षापूर्वी मी आलो होतो, त्याच्या आधी कधी आलो नाही, पण फारच डेव्हलपमेंट केलेलं आहे इथे आणि सोय चांगली केलेली आहे। म्हणजे फारच टुरिस्ट पण सुद्धा वाढले इथे। धबधब्यासोबतच इथे साहसी खेळही आहेत। हस्तकलेची दुकानं आहेत, त्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळाला। 2 वर्षात 20 लाखांची कमाई झाली। हाजरा फॉल डेफिनेटली एक उदाहरण हो सकता है, क्योंकि हाजरा फॉल लोग जानते जरूर थे लेकिन हाजरा फॉल लोग पहुंच नहीं पाते थे। अब यहाँ पर डेवलपमेंट भी काफी हुआ और युवाओं का जिस प्रकार से यहाँ पर अप्रोच है वो एंटरटेन कर रहे हैं, फैसिलिटेट कर रहे हैं लोगों को, आने वाले लोगों को। कई सारी एक्टिविटीज है यहाँ पे, डेफिनेटली यहाँ पे बहुत सारा डेवलपमेंट है और महाराष्ट्र में एक आइकन मॉडल के रूप में डेवलप हो सकता है हाजरा फॉल आने वाले दिनों में। निसर्ग सौंदर्य तर कित्येक ठिकाणी असतं, पण त्याची किंमत समजणारी माणसं फार दुर्मिळ असतात। गोंदियाच्या गावकऱ्यांना आता या निसर्ग सौंदर्याची किंमत कळली आहे, त्यामुळे आपल्यालाही हे सौंदर्य डोळ्यात साठवायचं असेल तर हाजरा फॉल गाठायलाच हवा। रजत वशिष्ठसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, गोंदिया।